धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पालीच्या घाटात अपघात होऊन 2 वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडली आहे। संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती असून आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर जाळ आणि धुराचे लोट पसरले होते। गोळेवाडी फाट्यापाशी ॲक्सिडेंट, गाडीने पेट घेतलाय। अरे बाबा पार पुढे येते राव या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक हानी झाली। या घटनेबाबतची माहिती अद्याप स्पष्ट समोर आली नाही, मात्र वाहने जळून खाक झाली असल्याचं दिसत आहे। मांजरसुंबा घाट या धुळे सोलापूर रोड जो आहे, या रोडवरती एक डिझेल टँकर जो आहे, त्या डिझेल टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे डिझेल टँकर हा रस्त्यावरती घसरून त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये डिझेल खाली पडून त्याच्यामध्ये आग लागलेली आहे। कुठल्या प्रकारची कॅज्युअल्टी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत। आम्ही एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केलेली असून शांतता आहे सध्या। सदरचा अपघात जे कंटेनरने पाठीमागून त्यांना या डिझेल टँकरला जे धडक दिली होती, त्यामध्ये तो टँकर धडकेमुळे घसरून रस्त्यावरती आडवा पडला आणि त्यातून डिझेल बाहेर पडून त्याच्यामधून त्याला ती आग लागलेली घर्षणामुळे। प्रवासी बीड पोलिसांकडून मी हे आवाहन करू इच्छितो की जी वाहनं जी थांबलेली आहेत त्यांनी ओव्हरटेक करू नये। एकेरी पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने वाहनं काढतो त्या पद्धतीने त्याने आपला प्रवास करावा, जेणेकरून रस्त्यावरती इतर अपघात पण होणार नाहीत आणि वाहतूक अडचण होणार नाही। सिटी प्लस मराठीसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, बीड।